हरिओम. या ठिकाणी आम्ही पूजा करतोय. शांतिकर्म चालू आहे. शांतिकर्मामध्ये या पूर्ण पात्रावरती, कलशाच्या पूर्ण पात्रावरती नारळ तुम्हाला ठेवलेलं दिसेल. आता काय होतं, नारळ ठेवताना बरेचसे ठिकाणी असं पण ठेवता सरळ, जे ऊर्ध्वाभिमुख, याला संज्ञा आपण म्हणूया की शेंडावरती आलेला आहे. तर मग असं पण चालतं, काय हरकत नाही आहे. परंतु याच्यापेक्षा जास्त जे आहे महत्त्वाचं ते ह्या पद्धतीने, हे फळं बघाल, इथं जर नारळ समोर ठेवले कुठे तर त्यांचा शेंडा देवाकडे. समर्पणाचे नियम वेगळे आणि स्थापनेचे नियम वेगळे. यथोत्पन्नम तथार्पणम हा झाला समर्पणाचा नियम. एखादी गोष्ट देवाला व्हायची असेल त्याचं देठ देवाकडेच गेलं पाहिजे. बट स्थापनेला खूप वेगळं होऊन जातं. स्थापनेच्यासाठी प्रत्येक ठिकाणी श्लोक दिलेला आहे की अधोमुखम शत्रुविवर्धनाय ऊर्ध्वस्य वक्रम बहुरोगवृद्धेहि. इकडं तोंड करून शत्रू वाढता, इकडे तोंड करून रोग वाढता. प्राचीमुखम वित्तविनाशाय, की जर तुमचं नारळाचं तोंड पूर्वेकडे असेल तर वित्ताची धनाचा नाश होतो. तस्मात शुभम सम्मुख नारिकेलम, त्यामुळे जे सम्मुख नारिकेळ किंवा आपल्याकडे तोंड करून जे नारळ ठेवता ते शुभ मानलं गेलेलं आहे. परंतु एका ठिकाणी शास्त्राचा झाला होता काशीला. त्या काशीच्या शास्त्रामध्ये जवळपास 4-5 दिवसापर्यंत हेच सगळं चालू होतं की हे असंच आहे, मग असंच ठेवायला पाहिजे. मग त्यावर त्यांनी सांगितलं, पूर्ण पात्र जर तुम्ही ठेवणार असेल प्लेट वगैरे कलशावर, तर तुम्ही ह्या पद्धतीने सम्मुख नारळ ठेवावं. आणि जर तुम्ही पूर्ण पात्र ठेवणार नसेल, डायरेक्ट नारळच ठेवणार असेल तर असंच ठेवावं. बट याला एक रक्तसूत्र, ह्या पद्धतीचं एक रक्तवर्णाचं सूत्र असं वेष्टन करावं, ज्याला गाठ न मारता फक्त गुंडाळून घ्यावं आणि मग ते तिथं ठेवावं, असं पण आहे. आता तुम्हाला ही माहिती दिली, कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नक्की. हरिओम. जय हो.